परभणीच्या पाथरीत वाळू माफियांची दहशत किती वाढली आहे याचं उदाहरण समोर आलेलं आहे। पाथरी उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी वाळू माफियांनी धक्काबुक्की करत वाळूचा टिप्पर पळवला। टिप्परमधून वाळू तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली। त्यानंतर टिप्परचा पाठलाग करण्यात आला। पाठलाग करून वाळूचा टिप्पर वाटेतच अडवला। मात्र टिप्पर मालकानं उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गाडीच्या चालकाला धक्काबुक्की करत हुज्जत घातली आणि टिप्पर घेऊन पळ काढलाय। हा सगळा थरारक व्हिडिओ झी24 तासच्या हाती लागलाय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडून घेऊया। गजानन, दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय वाळू माफियांची दादागिरी। या सगळ्यानंतर हा प्रकार नेमका कधीचा आहे आणि यानंतर काही कारवाई झाली आहे का? या जिल्ह्यातून 4 महत्त्वाच्या नद्या वाहतात आणि तिथे मोठ्या प्रमाणात वाळू अवैध पद्धतीने वाहून नेली जाते। सदरचा प्रकार जो आहे तो अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। 19 तारखेचा आहे आणि तिथले जे काही उपविभागीय अधिकारी लाहोटी म्हणे त्यांनी हा टिप्पर पकडला होता आणि तो तहसील विभागाला नेऊन लावण्याचा प्रयत्न केला जात असताना वाळूचा टिप्पर पळून नेण्याचा थरार जो आहे तो त्या टीव्ही याच्यामध्ये दिसतोय। संपूर्ण व्हिडिओमध्ये कॅप्चर केला त्या कर्मचाऱ्यांनी आणि विशेष म्हणजे त्या वाळू माफियानं पाठी मागून येऊन त्या मध्ये बसलेल्या एका कर्मचाऱ्याला टिप्परमधून खाली उतरून त्याच्याशी हुज्जत घातली, झटापट केली आणि परत तो पळून नेण्याचा प्रयत्न केला। पण अधिकाऱ्यांनी 3 किलोमीटर साधारणतः पाठलाग करून सदर जो टिप्पर आहे तो तहसीलमध्ये लावलाय। सध्या पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। 3 आरोपीच्या विरोधामध्ये शासकीय कामात अडथळा केला त्यासह विविध कलमांनुसार गुन्हे दाखल झाले आणि अवैध वाळूचा प्रकार जो आहे तो परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा घटना सातत्यानं घडत असतात। नक्कीच अतिशय धक्कादायक असा सगळा प्रकार आहे आणि वाळू माफियांची दहशत त्या ठिकाणी दिसून येते। कशा प्रकारे त्यांची दादागिरी वाढलेली आहे हे सुद्धा स्पष्टपणे या दृश्यात दिसते। धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। अपडेट्स घेत राहू। शूटिंग करा थोड़ी मागे थोड़ी